Recording in progress. तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये थोडा एक शेवटचा पॉईंट राहिला होता. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करावी असं सुद्धा या यशपाल समितीनं सांगितलं होतं. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये असू द्या, यांनी शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध केला होता. उच्च शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध केला होता. ते स्टार करून लक्षात ठेवा. आणि अजून एक त्याची उच्च शिक्षणामध्ये शिफारस होती, IIT IIM मध्ये, IIT IIM मध्ये सामाजिक शास्त्रे आणावी. सध्या IIT बऱ्यापैकी इंजिनिअरिंग साठी आहे आणि IIM मॅनेजमेंट साठी. तिथं सामाजिक शास्त्रे सुद्धा शिकवली जावी, इतिहास, भूगोल, फिलॉसॉफी, सायकोलॉजी. थोडी एक क्रांतिकारी शिफारस त्यांनी केली होती, पण काही अस्तित्वात आलेली नाही. त्यानंतर महत्वाची पुढची समिती आहे TSR सुब्रमण्यम समिती. आता ही जी समिती होती NEP मसुदा तयार करण्याची पहिल्यांदा जी जबाबदारी 2015ला स्थापन करून यांच्याकडे देण्यात आली होती. 2016 यांनी आपला अहवाल सादर केला. नवीन शैक्षणिक धोरणासाठी शिफारसी सुचवायची असे या सुब्रमण्यम समितीकडे जबाबदारी देण्यात आली होती. यांनी काय सांगितलं की सक्तीच्या व मोफत शिक्षणात शालेय पूर्व शिक्षणाचा समावेश करा. जे आपण सक्तीचं शिक्षण म्हणतोय तर ते पहिलीपासून मोजतोय ना, तर त्याच्या आधीचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. शालेय पूर्व शिक्षण जे अंगणवाडी, बालवाडी, KG, PP, तर त्याचं पण पुढं तुम्ही त्याचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर माध्यान्ह आहार योजना जी आहे त्याची व्याप्ती पूर्ण माध्यमिक शिक्षणापर्यंत वाढवण्यात यावी. 10वीच्या ऐवजी 12वी पर्यंत वाढवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं होतं. पूर्ण माध्यमिक शिक्षण म्हणजे काय उच्च माध्यमिक पण त्यामध्ये येणार ना, पूर्ण माध्यमिक पर्यंत वाढवण्यात यावे, जेणेकरून किशोरवयीन गटातील विद्यार्थ्यांचे कुपोषण आणि अॅनिमियाचं प्रमाण कमी होईल. मुलीमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त आहे आणि मुलामध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे. तर ते कमी करायचं असेल तर तुम्ही जे MDM आहे, मिड डे मील, त्याची व्याप्ती वाढवा. कधीपर्यंत वाढवा? 12वी पर्यंत घेऊन जा. शिक्षणाला होणारा खर्च हा GDPच्या 6% करा. तिकडे आधी सार्जंट वगैरे 5% मानला होता, ह्याने काय सांगितलं? 8% सांगितलं. त्यानंतर पुढं शिक्षणावर अल्पसंख्याकाच्या शाळांमध्ये 25% जागा या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकासाठी राखून ठेवण्यात याव्या. पण RTA मधून यांना वगळलेला आहे, सध्या यांच्यासाठी नाहीये. तर RTA मध्ये जे वगळले तुम्ही मायनॉरिटी, त्यांना पण 25% कंपल्सरी करा, पण ते सध्या पण झालेलं नाहीये. RTA मधून त्यांना वगळलेलंच आहे. तर RTA पण मायनॉरिटी इन्स्टिट्यूटला लागू करा असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर भारतीय शिक्षण सेवा याची निर्मिती करण्यात यावी. आता ही सेम शिफारस राधाकृष्ण म्हणला होता. कोण म्हणला होता? कोठारी सुद्धा म्हणला होता ना, कोठारी पवार, कोठारी सुद्धा म्हणला होता. हा, कोठारी म्हणला होता, त्यामुळे इथल्या सेम राधाकृष्ण, सेम सुब्रमण्यम आणि कोठारी इथल्या सेम सुब्रमण्यम उच्च शिक्षणाच्या विकास आणि नियमनासाठी स्वतंत्र कायदा करा. आपला यशपाल काय म्हणला होता की तुम्ही असा कायदा करा त्याला घटनात्मक दर्जा द्या. एक हायर अपेक्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट तयार करा आणि त्याला घटनात्मक दर्जा द्या. त्यांनी काय सांगितलं की वेगळा कायदा करा त्यासाठी, उच्च शिक्षणाच्या विकास आणि नियमनासाठी. TET ही परीक्षा शिक्षक भरतीसाठी अनिवार्य करण्यात यावी. आता केलेली आहे. पदवीला 50% गुण मिळालेली व्यक्तीच BEd साठी पात्र असावी. त्याच्यापेक्षा कमी मिळालं तर त्याला BEd करू द्यायचं नाही. उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षणानंतर पदवी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एकच चाचणी परीक्षा असावी. आता बघा, नीट केलेलं आहे आपण मेडिकलसाठी, नंतर JEE ऍडव्हान्स आहे, JEE आहे, ते पण एकच आहे. आधी AIEEE होती याच्या आधीच्या काळात, तर एक परीक्षा आता आपण चालू केलेली, त्यासाठी NTA स्थापन करतोय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. त्याच्याविषयी पण आपण बघणार आहोत. ते लिहून घेऊ नका इथं, पण ऐका फक्त. याची परिस्थिती अंमलात आणण्यासाठी ऑलरेडी प्रयत्न चालू आहेत. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर हे एकच आपण संस्था तयार करतोय, ज्याने सगळ्या डिग्री कोर्सला प्रवेश देण्यासाठी सामायिक भारतात प्रवेश परीक्षा घेईल. शिक्षण क्षेत्रात लिबरलायझेशन आणलं पाहिजे आणि जगातील जे सर्वोच्च 200 परकीय विद्यापीठ आहेत त्यांना भारतात आणण्यासाठी परवानगी द्या. मग ते त्यांचा कॅम्पस इथं तयार करतील. उद्या MIT जे
हे आपल्या इथलं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नाही, मॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याचं क्यूएस रँकिंग मध्ये टॉपला असतं ते. तर त्याचं कॅम्पस भारतात तयार करा. पुण्याला ते MIT आणा, ओरिजिनल MIT. तर तशा पद्धतीने तुम्ही कॅम्पस तयार करा, जेणेकरून आपले विद्यार्थी तिकडे जाणार नाहीत. परत तिकडे गेल्यानंतर त्यांना तोच देश आवडतो आणि तिथंच राहून जातात. स्वदेश बघितला असेल तुम्ही. तर त्या पद्धतीने तो अभ्यासक्रम त्यांनी भारतात राबवला पाहिजे. आता हे मी टाइमलाईन दिलं, हे एकदा बघून घ्या. टाइमलाईन सांगितलेलं आत्ताचं जे. आता धोरण आहेत 68 आणि 86, 6886 दोन धोरणं महत्वाची सुरुवातीला. आता 68चा जो धोरण होतं ते त्रिगुण सेन या समितीने ड्राफ्ट केला होता. आणि कोठारीचे जे शिफारसी आहेत त्याच्यावर प्रभाव होता. कोठारी आयोगाच्या शिफारसी नुकत्याच करण्यात आल्या होत्या 64 66. त्यानंतर लगेच 68ला किंवा 67ला आराखडा तयार करत असतील. त्यांनी परत 10+2+3 हा आराखडा समोर ठेवून आपला अभ्यासक्रम तयार करावा असं सांगितलं. महाराष्ट्राने प्रतिबंध 1975 मध्ये स्वीकारला. आपल्याकडे आधी जुने दावे होते. 75 पासून आपल्याकडे 10+2+3 आहे. त्यामुळे आपल्या आजोबाची दावे वेगळी होती, आपल्या वडिलांची दावे वेगळी होती. हे लक्षात ठेवा. त्रिभाषा सूत्राचा वापर करावा, प्रादेशिक हिंदी आणि इंग्रजी. संविधानाच्या कलम 45 नुसार मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचा समावेश राज्याने केला पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांना 1 किलोमीटरच्या शाळा असली पाहिजे. हे महत्वाचं आहे, कारण चालत त्याला शाळेत चालत गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांची पट नोंदणी करून शाळेतील गळतीचे म्हणजे ड्रॉपआउट जो रेशो आहे तो कमी करा. कृषी आणि तांत्रिक शिक्षणावर विशेष भर दिला पाहिजे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर गणित आणि विज्ञान विषय अनिवार्य असले पाहिजे. विज्ञान विषय अनिवार्य करा हे आधी पण सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? विज्ञान विषय अनिवार्य असला पाहिजे असं आधी कोणी सांगितलेलं आहे? कोठारी आयोगाने विज्ञान सांगितलं. पुढे त्याच्या पुढे जाऊन कोठारी आयोगानं जे सांगितलं त्यामध्ये गणित विषयाचे ऍड केले आणि गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय अनिवार्य असावे. सध्या असंच आहे. गणित आणि विज्ञान 10वी पर्यंत अनिवार्यच आहे. देशी भाषेचा वापर प्राथमिक, माध्यमिक शिक्षणावर उच्च शिक्षणात सुद्धा केला पाहिजे. आता हे आपण NEP 2020 नुसार करतोय, म्हणजे कॉपी केले. हे कधी सांगितलं होतं आपण? 1968च्या धोरणात सुद्धा सांगितलं होतं. परीक्षेचा उद्देश फक्त प्रमाणपत्र देणे नाही, तर विद्यार्थ्याचं शैक्षणिक स्तर उंचावणे. म्हणजे याचा अर्थ काय? एक्झामिनेशन सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. माध्यमिक शिक्षणामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. विद्यापीठ संशोधन केंद्र व्हावीत म्हणून त्यामध्ये गुणात्मक सुधारणा केली पाहिजे. आता पुढे जाऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 राहिलं का? एक सेकंड. Recording in progress. तर आता पुढचं राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 हे बघूया. आता या धोरणाचं जे नाव होतं ते शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन. शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन असं त्या अहवालाचं नाव होतं. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचं. 14 वर्षाखालील मुलांना शाळेतील सहभाग वाढवायचा असं 1986च्या धोरणाचा उद्देश होता. त्यांनी काय सांगितलं की शिक्षणावर होणारा खर्च GDPच्या 6% पेक्षा अधिक पाहिजे. म्हणजे मागे आपण बघितलं जे कस्तुरंगन समितीला सुब्रमण्यम समितीला सुद्धा सांगितलं होतं 6%. सार्जंट 5% म्हणला होता. पटनोंदणीचं सार्वत्रिकरण करायचं म्हणजे काय? युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन. सार्वत्रिकरण म्हणजे काय? युनिव्हर्सलायझेशन. प्रत्येक विद्यार्थी हा शाळेमध्ये आला पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? शिक्षणाचं सार्वत्रिकरण. पटनोंदणीचे सार्वत्रिकरण म्हणजे काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणा. प्रत्येकाची पटनोंदणी करून घ्या. शाळेत असायचं बघा, पट शाळेचं किती आहे, हजर गैरहजर आपण लहानपणी लिहित होतो. पटनोंदणी म्हणजे एनरोलमेंट त्यांचं, शाळेत नोंदणी करून घ्यायची. शाळेत मुलांचा सहभाग वाढवायचा आणि त्यांचं रिटेन्शन करायचं. युनिव्हर्सल रिटेन्शन म्हणजे काय? तर गळती न झाली पाहिजे. 4थीतनं परत 5वीत शाळा सोडतो, 6वीत सोडतो, तर ते पट कमी कमी होत जातो. जसं पुढच्या वर्षात वर्गात जाईल तसं. तर युनिव्हर्सल रिटेन्शन म्हणजे काय?
त्यांचा ड्रॉप आउट रेशो तो कमी करायचा. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करायची. स्त्री शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, प्रौढ शिक्षण यावर भर द्यायचा. मुक्त विद्यापीठ, दूरस्थ विद्यापीठ. आता दूरस्थ विद्यापीठाचं महत्व वाढलेलं आहे, कारण माग इंदिरा गांधी इग्नूची स्थापना झाली होती. ग्रामीण विद्यापीठाचा कन्सेप्ट आली होती. तर या मुक्त विद्यापीठ, ग्रामीण विद्यापीठाच्या स्थापनेसाठी किंवा मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. नवोदय विद्यालयाची स्थापना करा, या धोरणात सांगितलं होतं. पुढे नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यासाठी परत गती आली. 86 मध्ये नवोदय विद्यालयाची स्थापना सुरुवात झाली होती. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आचार्य राममूर्ती आयोग स्थापन करण्यात आला. धोरणाची अंमलबजावणी कशी करायची त्यासाठी आचार्य राममूर्ती आयोग स्थापन करण्यात आला. आणि धोरणाच्या शिफारसीवर विचार करण्यासाठी जनार्दन रेड्डी समिती स्थापन केली. आता जो 1986 चा आयोग आहे त्याच्यावर सुधारणा केली. जनार्दन रेड्डी समितीच्या शिफारसीनुसार जे काय पुरवणी जोडली त्याला प्लॅन ऑफ ऍक्शन असं म्हटलं जातं. प्लॅन ऑफ ऍक्शन दुसरं काही नाही तर 1986 च्या धोरणात काही सुधारणा केल्या, काही गोष्टी ऍड केल्या. प्लॅन ऑफ ऍक्शन 1992 नुसार त्यामध्ये काय सांगितलं की शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी डाएटची स्थापना करा. जर तुमचे मित्र कोण मावशी काका शिक्षक असतील तर तुम्हाला माहित असेल डाएट मध्ये ट्रेनिंग होतं त्यांचं शिक्षणाचं जे प्रशिक्षण असतं ट्रेनिंगसाठी ते डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग मध्ये जातात. जिल्ह्याच्या ठिकाणी ते असतं, त्याची स्थापना करण्यात आली. करावी असं सांगितलं होतं. 1994 लगेच डाएटची स्थापना करण्यात आली. ते पण वर्ष लक्षात असू द्या. शिक्षणामध्ये इंग्रजी आणि परकीय भाषांचा समावेश केला पाहिजे. शिक्षणामध्ये इंग्रजी आणि परकीय भाषांचा समावेश केला पाहिजे असं सांगितलं. आता पुढे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. 2015 मध्ये शिक्षण धोरण तयार करण्यासाठी सुब्रमण्यम समिती होती. मात्र परत 2017 मध्ये कस्तुररंगन यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्य असणारी समिती स्थापन केली. या समितीच्या शिफारसीच्या आधारावर जुलै 2020 मध्ये महिना आणि वर्ष लक्षात ठेवा. जुलै 2020 मध्ये भारत सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण घोषित केले. आता उद्देश काय होता तर उच्च दर्जाचे शिक्षण द्यायचे आणि भारताला इंडिया सेंट्रल एज्युकेशन सिस्टीम तयार करायची. म्हणजे आधी आपली शिक्षण व्यवस्था होती ती पाश्चिमात्य आधारावर होती, आता स्वदेशी आधारावर असणारी इंडिया सेंट्रल एज्युकेशन सिस्टीम तयार करण्यासाठी 2020 चं धोरण आलेलं आहे. त्यामध्ये काय टार्गेट ठेवले होते ते वरच्या साईडला लिहून घ्या. 2040 पर्यंत काय करायचं आपल्याला जगात सर्वोत्तम बनायचं आहे. सध्या उच्च शिक्षणात आपण 3 नंबरला, 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला भारत आहे. उच्च शिक्षणाच्या संख्येत वगैरे क्वालिटी मध्ये नाही, अजून संख्येमध्ये आहे. 2040 मध्ये आपण जगात सर्वोत्तम बनायचं. 2035 पर्यंत उच्च शिक्षणाचा GER म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे. GER म्हणजे काय? ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे नोंदणी किती होते, किती लोक जात आहेत तिथं, तो 50% पर्यंत न्यायचा आहे. त्यावेळेस 25.8% होता, नंतर 27% होता. तर तो कितीपर्यंत न्यायचा आपल्याला? 50% पर्यंत न्यायचा. त्या धोरणात सांगितलं होतं की सध्या तो 25.8 आहे. आता आपण ऑल इंडिया सर्व हायर एज्युकेशन मध्ये बघितलं की 27% पर्यंत गेला. समजतंय? तो कधीपर्यंत न्यायचा? 50% पर्यंत, म्हणजे डबल करायचं जवळपास. 2030 पर्यंत टार्गेट काय बघा. माध्यमिकचा जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो 100% करायचा आहे. म्हणजे 100% विद्यार्थ्यांनी भारतातल्या 2030 पर्यंत किमान 12वी पर्यंत शिक्षण कंप्लीट केलं पाहिजे, किंवा त्यांची नोंदणी तर त्या माध्यमिक शिक्षणामध्ये झाली पाहिजे. पुढे काय सांगितलं? 2025 पर्यंत 5वी पासून 5वी प्लस म्हणजे 5वी पर्यंत सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. 2025 पर्यंत 5वी पर्यंत शिक्षण झालं पाहिजे. युनिव्हर्सलायझेशनचा अर्थ समजला ना तुम्हाला? प्रत्येकाने 5वी पूर्ण केली पाहिजे. प्लस त्यानंतर काय तर 50% व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे. आता 50% व्यावसायिक शिक्षण द्या असं कोणी सांगितलं होतं अजून? सांगा पटकन. 50% व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे असं कोणी सांगितलं होतं? म्हणजे कोठारी आयोग ना? एकदा कन्फर्म करा.
इथं सेम कोठारीला वेगळ्या पेन लिहिलं आलं तर चालेल किंवा त्याच्यानं दिलं तर त्याला गोल करून लिहा. असं गोल घ्या. सेम कोठारीने सांगितलं होतं 50% व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे. अजून एक महत्वाचं की प्लस 100% चिल्ड्रन केअर, चाइल्ड केअर, सगळ्या बालकांची काळजी घेतली पाहिजे. टार्गेट तुमच्या लक्षात आले एकाच ठिकाणी आता. म्हणजे 2020 चे टार्गेट काय काय ते एका ठिकाणी दिले. 2040 पर्यंत जगात सर्वोत्तम बनायचंय. 35 पर्यंत उच्च शिक्षणाचा जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो 50% आणायचा आहे. 2030 पर्यंत माध्यमिक शिक्षणाचा जो GR आहे तो 100% असला पाहिजे. 2025 पर्यंत 5वी पर्यंत शिक्षणाचं युनिव्हर्सलायझेशन झालं पाहिजे. म्हणजे 100% 5वी पर्यंत मुलं शिकली पाहिजेत. 50% व्यावसायिक शिक्षणाचा समावेश असला पाहिजे. तो कोठारी पण म्हणला होता. 100% चाइल्ड केअर पोहोचवली पाहिजे. हे सगळं झालं. त्यात आपण सांगितलं होतं की जे शिक्षण असेल ते हाय क्वालिटी, इक्विटेबल म्हणजे प्रत्येकाला न्याय पद्धतीने असलं पाहिजे आणि इन्क्लुझिव्ह असलं पाहिजे, सगळ्यांना समावेशक असलं पाहिजे. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. हाय क्वालिटी, इक्विटेबल आणि इन्क्लुझिव्ह असं शिक्षण दिलं पाहिजे. SDG 4 मध्ये जे शिक्षणासंदर्भातलं उद्दिष्ट आहे ते गाठलं पाहिजे. ज्ञान आधारित शाश्वत भारताची निर्मिती करायची आणि शिक्षणावर जो खर्च आहे तो सध्याच्या GDPच्या 3% वरून 60% पर्यंत न्यायचा आहे. सगळ्यांनी 6% सांगितले, फक्त एकच 6 जणांना 5% सांगितलं, सगळ्यांनी 6% सांगितलं. आता जी आधी आपली होती 10+2+3, आता ह्यांनी कसं केले 5+3+3+4. आता जी होती ना ती विद्यापीठापर्यंत होती. तिथं शालेय संपत होतं आणि हे जे पुढचं होतं ते विद्यापीठाचं शिक्षण होतं. समजतंय? आता 5+3+3+4 कसं आहे रे, तर ह्याची सुरुवात त्यांनी प्री एज्युकेशन पण केलेलं आहे. पहिला जो टप्पा आहे ते 3 वर्षाचं पूर्व प्राथमिक आहे, प्लस 3+2 = 5 आहे. हे 5 काय 3+2 म्हणजे पहिली दुसरी. समजतंय का? हे 5 वर्ष कसे आहेत, पूर्व प्राथमिक 3 वर्ष आणि पहिली दुसरी असे 5 वर्ष सुरुवातीचे. आता जो पहिला टप्पा असतो तो पूर्व प्राथमिक आणि पहिली दुसरीचे वर्ग यात समाविष्ट असतील. या काळात मेंदूचा विकास जोरात होत असतो. त्यावेळेस आपण ऑब्झर्व करून शिकतोय. खेळण्यात आणि कृतीतून शिकण्यावर अधिक भर असतो. अंगणवाडी, बालवाडी, पहिली दुसरीत खेळण्यासाठी आणि त्यासोबत आपण शिकत असतो. दुसरा टप्पा जो 3 वर्षाचा असतो त्याला आपण प्रिपरेटरी स्टेज म्हणू शकतो. 3री ते 5वीच्या वर्गातील मुलाचा समावेश होतो. या टप्प्यात संरचनित म्हणजे काय स्ट्रक्चर लर्निंगची सुरुवात होते. त्यात आपण बेसिक गोष्टी शिकायला सुरुवात करतो. स्ट्रक्चर्ड लर्निंग असते ते 3री ते पुढे 5वी. आकडेमोड वगैरे त्या गोष्टी आपण 3री ते 5वी मध्ये शिकतोय. भाषा आणि आकडेमोड, बरोबर आहे का? बरेच जण भाषा आणि आकडेमोड 3री आणि 5वी मध्ये वाचायला शिकतोय. तिसरा जो टप्पा असतो तो 3 वर्षाचा असतो, 6वी ते 8वी. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये मुलांच्या संकल्पना कन्सेप्ट विकसित होतोय. ते कन्सेप्ट आहे ते 6वी, 7वी, 8वी मध्ये आपल्याला समजायला लागतात. संकल्पना विकसित होत आहेत. आणि जो चौथा टप्पा त्याने 12वी पर्यंतच आहे. 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हा फाउंडेशन असतो आपल्या आयुष्याचा. सेकंडरी स्टेज ह्याच्यामध्ये उपजीविका आणि उच्च शिक्षणाची तयारी, म्हणजे आपण पुढे डिग्रीत कोणतं शिक्षण घेणार आहे 8वी ते 12वीचे वर्ष ठरवतात आपले. ज्याच्यामध्ये तरुण वयाचा परिवर्तनाचा सुद्धा टप्पा आहे. ही एज असते ती किशोरवयीन एज असते, ज्याच्यामध्ये आपण पुढचं भविष्य ठरवतो. 12वी नंतर कुठे जायचंय 8वी ते 12वी पर्यंत. 2025 सालापर्यंत 3 ते 6 वर्षातील बालकांना गुणवत्तापूर्व शिक्षण आणि चाइल्डहुड केअर हे दिलं जाईल. आपण ठेवलेलं आहे. सामाजिक दृष्ट्या भागावर जास्त भर देण्यात येईल. RT ऍक्ट हा 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकासाठी राबवला जाईल. सध्या RT जो आहे तो 7 ते 14 वर्ष वयोगटासाठी, पहिली ते 8वी साठी. तर तो काय केला जाईल आता पूर्व प्राथमिक पर्यंत RT वाढवला जाईल असं सांगितलं. शिक्षण हक्क कायदा 12वी पर्यंत वाढवण्यात येईल. म्हणजे आता जो तो आहे पहिली ते 8वी तर तो कधी करण्यात येईल, पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत. काय येईल RT ऍक्ट. पूर्व प्राथमिक ते 12वी सध्या किती, पहिली ते 8वी सध्या. 2025 सालापर्यंत 5वी व सर्व विद्यार्थ्यांनी पायाभूत साक्षरता साध्य केली असली पाहिजे. फाउंडेशनल लिटरसी म्हणजे वाचता आलं पाहिजे आणि त्यांना आकडेमोड करता आली पाहिजे.
2030 सालापर्यंत पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तरावर 100% मुलांची नोंदणी करण्यात येईल. 25 पर्यंत 5वी पर्यंत सगळ्यांनी सगळं व्यवस्थित शिकलं पाहिजे. 2030 पर्यंत पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर 100% नोंदणी झाली पाहिजे. युनिव्हर्सल एनरोलमेंट, शाळेतील विद्यार्थी शिक्षणाचे प्रमाण किमान 30 असे पाहिजे. म्हणजे 30 विद्यार्थी असतील तर त्याच्या मागे एक शिक्षक असलाच पाहिजे. मानसिक आरोग्य चांगले राहावे, मुले शाळेत टिकून राहावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ञ यांची मदत घेण्यात येईल. शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र, 3 भाषांचं सूत्र हे राबवलं जाईल. 3 पैकी 2 भाषा भारतातील असाव्यात आणि एक भाषा परकी असेल तरी चालते. एक नेटिव्ह, एक राष्ट्रभाषा किंवा 2 भाषा भारतातील असल्या पाहिजे. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी साईन लँग्वेजचा विकास करण्यात येईल. शिक्षक प्रशिक्षणावर भर हे सगळ्याच धोरणात असतो. 2025 पर्यंत कमीत कमी 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात सामावून घेतले पाहिजे. सेम पठार आहे, मी वर लिहून दिले ते. इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षणास सुरुवात केली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आता उच्च शिक्षणाविषयी काय सांगितलं, 35 पर्यंत जी आर आहे जो उच्च शिक्षणाचा तो 50% पर्यंत वाढवला पाहिजे. त्यावेळेस तो 25 ते 27च्या मध्ये होता, तो डबल करायचा आहे. 2035 पर्यंत तो 50% पर्यंत न्यायचा आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये 3.5 कोटी नवीन जागा वाढवण्यात येईल. कारण हा जर प्रमाण आपण डबल केलं तर ते जागा पण डबल करावं लागतील ना. पदवी आणि शिक्षण 3 किंवा 4 वर्षाचे असू शकते. या कालावधीत अनेक एक्झिट आणि स्टँडर्ड ठेवले पाहिजे. एंट्री एक्झिट, मल्टिपल एक्झिट, मल्टिपल एंट्री हे 2020च्या शैक्षणिक धोरणाचा सगळ्यात महत्वाचा इसेन्स आहे. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर असणारी एमफिल पदवी रद्द केली पाहिजे, डायरेक्ट पीएचडी असली पाहिजे. ही खूप महत्वाचा आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पदवी कुठली रद्द करा सांगितलं, एमफिल. अकॅडमिक बँक आणि क्रेडिट, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची स्थापना केली पाहिजे, ज्यामुळे संस्थाद्वारे ज्ञान आणि संशोधनाचे हस्तांतरण होईल. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असेल ना तर त्यामध्ये तुमचं जे सिलेबस आहे किंवा तुम्ही काय जे उपक्रम राबवताय ते एकमेकाला ते हस्तांतरित करतील. अशी रिपॉझिटरी स्थापन करा. उच्च शिक्षणाचा जो 25.8% असणारा जी आर आहे तो 2035 पर्यंत 50%, आपण आधीच बघितलं. उच्च शिक्षणाचे संशोधनाला वाढवण्यासाठी NRF ची स्थापना करा. आता ECM कोण सांगितलं होतं, यशपाल. यशपाल 2008 मध्ये म्हणला होता ना, रिज्युनेशन आणि रिनोव्हेशन ऑफ हायर एज्युकेशन नावाचा जो अहवाल होता, NRF ची स्थापना करायला सांगितलं होतं. 2030 पर्यंत तरुण आणि प्रौढ व्यक्तीमध्ये 100% साक्षरता. इथं आपण लिहिलंय का, इथं करा. परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्याची परवानगी दिली जाईल, हे सुब्रमण्यमना शिफारस केली होती. शिक्षकाचं शिक्षण, आता बीएडचा जो कोर्स 4 वर्षाचा करण्यात यावा, सध्या तो 2 वर्षाचा आहे. 2030 पर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता ही 4 वर्षाची एकात्मिक बीएड असे असेल. सध्या जसं BALLB आहे तसं एकात्मिक इंटिग्रेटेड बीएड असलं पाहिजे. शिक्षकांना ऑनलाईन शैक्षणिक पद्धतीचं प्रशिक्षणही दिलं जाईल. आता आपण कोरोनामध्ये दिलंच आहे, गरज म्हणून दिलेलं आहे. शिक्षक शिक्षणासाठी 2021 पर्यंत नवीन आणि सर्वसमावेशक नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार केला जाईल. हा आराखडा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद आणि NCERT या दोघांच्या सल्ल्याने तयार केला जाईल. आता नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क विषयी एकदा लिहून घ्या. NCF कधी कधी आले, पहिला 1975 ला आलेला आहे, दुसरा 1989 ला आणला होता, तिसरा 2000 ला आणला होता, चौथा 2005 ला आणला होता आणि महाराष्ट्राचा जो करिक्युलम फ्रेमवर्क आहे तो 2010 चा आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे लिहून ठेवा. इथं पूर्ण लिहा तुम्ही, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, अभ्यासक्रम आराखडा, करिक्युलम फ्रेमवर्क पूर्ण ह्याच्यात लिहा. आता NCF काय आहे तेच नंतर बऱ्याच दिवसांनी वाचल्यानंतर समजणार आहे. MSCF समजते ना, महाराष्ट्र करिक्युलम फ्रेमवर्क.
नियोजित संस्था आणि निधी. नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम स्थापन करण्यात यावी. ही एक स्वायत्त संस्था असेल, याद्वारे ज्ञान आणि संशोधनाच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ तयार करण्यात येईल. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम काय करेल, तर जे ज्ञान, नॉलेज आणि टेक्निकल असिस्टन्स असेल ते एकमेकांमध्ये ते कम्युनिकेट करतील. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पाली अँड पर्शियन अँड प्राकृत नावाचे बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारी संस्था असेल. नंतर स्पेशल एज्युकेशन झोन तयार केले जाते, सेजच आहे. जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं, सेज जे असतात ते परकीय व्यापाराला चालना देतात आणि तिथं त्यांना सगळं इज ऑफ डुईंग बिझनेस जे ते व्यवस्थित पार पाडलं जातं. तिथे जे मान्यता वगैरे असतील, पायाभूत सुविधा असतील ते व्यवस्थित असतात. तसंच जे महत्वाकांक्षी जिल्हे योजना, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, त्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक अडचणीचा सामना करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने अशा क्षेत्रांना वरील दर्जा द्यावा आणि तिथं इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी सुविधा सरकारने द्याव्यात. त्यानंतर जेंडर इन्क्लुजन फंड, सर्व मुली आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना, ट्रान्सजेंडर पण महत्वाचं आहे, समान गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग साठी हा निधी स्थापन केला जाईल, ज्याद्वारे त्या विद्यार्थ्यांना सुविधा आणि शिष्यवृत्ती देता येईल. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आयोग, शिक्षण प्रणालीशी संबंधित एक शिखर संस्था पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली. ह्याचे अध्यक्ष कोण असतील, पीएम असतील, हे महत्वाचं आहे. राज्य सरकारने राज्य स्तरावर सीएमच्या अध्यक्षतेखाली असा राज्य शिक्षण आयोग स्थापन करता येईल. आता यासोबत अजून एक संस्था सांगितलेली आहे त्यांनी, मेरू. मेरू काय, तर मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी. मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे एकाच ठिकाणी जर तुम्ही सायकोलॉजी, जॉग्राफी, हिस्ट्री ह्याचं एकत्रित शिकवत असाल तर त्याला मल्टी डिसिप्लिनरी असं म्हटलं जातं. डिसिप्लिन म्हणजे ती स्ट्रीम, मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षण देता तुम्ही. मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च मेरू याची स्थापना केली जाईल. आता स्कूल बॅग पॉलिसी आणलेली आहे, आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता एकच पुस्तक केलेलं आहे सेमिस्टरनुसार. तर 2018 मध्ये केंद्र सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्यांनी सांगितलं की जर वजन मुलाचं जर 20 किलो असेल तर त्याचं जे दप्तराचं वजन आहे ते 2 किलोपेक्षा जास्त नसलं पाहिजे. 30 किलो वजन असेल तर 3 किलोपेक्षा जास्त ते वजन नसलं पाहिजे. तर हे 10% इतकं दप्तराचे वजन असावे. पूर्व प्राथमिक वर्गांना म्हणजे पहिलीपर्यंत मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझेच नसेल. तुम्ही अंगणवाडी बालवाडीमध्ये फक्त डबा घेऊन जात होता, ते बी पार्सल घेऊन यायला. तर तसंच असलं पाहिजे, दप्तर घेऊन जायचं नाही. इयत्ता पहिली ते दुसरीसाठी एकच वही असली पाहिजे. तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गासाठी एक आणि एक गृहपाठासाठी एक, असे 2 वह्या असल्या पाहिजेत. 6वी ते 8वी अभ्यासासाठी सुट्टे कागद वापरावे असं या धोरणात सांगितलेलं आहे. आपण तसं करत होतो आधीच, हे धोरण यायच्या आधी. जर वही नाही नेली तर एखादं पान फाडून घ्यायचं मित्राकडनं, त्याच्यावर लिहून घ्यायचं. तर अशा गोष्टी त्यामध्ये सुचवलेल्या आहेत. आता आरटीई कायदा बघूया आपण. आरटीई कायदा काय सांगतो, राईट टू एज्युकेशन ऑफ, आता राईट टू चिल्ड्रन फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असं या कायद्याचं पूर्ण नाव आहे. संसदेत 4 ऑगस्ट 2009 ला संमत झाला. 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली. यामध्ये 1 एप्रिल 2010 ला लागू झाला. 2-3 वेळा प्रश्न आलाय. संसदेत संमत 4 ऑगस्ट 2009 ला आहे आणि 1 एप्रिल 2010 ला लागू झालेला आहे. आता हा कायदा आपल्याला तिकडं पण आहे GS2 मध्ये, तिथं तुम्ही डिटेल मध्ये बघितलं असेल. आता आपण फक्त HRDच्या अँगलला बघूया. 7 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत मोफत आणि सक्तीचं प्रशिक्षण मिळण्याचा हक्क असेल. आता जे NEP 2020 आहे त्यानुसार काय सांगितलंय, पूर्व प्राथमिक ते 12वी. NEP न काय सांगितलं, याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते 12वी वाढवा. त्यामध्ये गणवेश सोबत शालेय गणवेश असेल, त्यासोबतच शैक्षणिक साहित्य असेल, याचा सुद्धा समावेश होतो. ते सुद्धा तुम्हाला दिले जातील. अपंग विद्यार्थ्यांना मात्र 18 वर्षापर्यंत आहे मोफत आणि सक्तीचे. इतर विद्यार्थ्यांना 7 ते 14 आहे. मात्र अपंगांना 18 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा हक्क सांगितलेला आहे.
विद्यार्थ्याला वयानुरूपी योग्य वर्गात प्रवेश दिला जाईल. जर त्याला आपण जर लहान असेल आणि त्याला मोठ्या वर्गात बसवलं तर तो व्यवस्थित शिकणार नाही, तर त्या वयानुरूप प्रवेश दिला जाईल. त्याच्या वर्गानुसार त्याची आकलन क्षमता प्राप्त करण्यासाठी जास्तीच्या तासिकांची तरतूद करण्यात येईल. त्याचं वयानुरूप त्याला जर ब्रिज एज्युकेशन द्यायचं असेल त्या तासिकेपर्यंत त्याला एक्स्ट्रा क्लास घ्यावे लागतील. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल. प्राथमिक शाळा 1 किलोमीटरच्या आत उपलब्ध असली पाहिजे. प्राथमिक शाळा 1 किलोमीटरच्या आत असली पाहिजे. हे कोणी सांगितलं होतं? धोरणानं पण सांगितलं होतं 1968च्या. प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थीचं प्रमाण 1:30 असलं पाहिजे. हे कसं आहे? सेम NEP 2020. सेम आहे नाही. माध्यमिक शाळा 2 किलोमीटरच्या आत असली पाहिजे, कारण तो थोडा जास्त चालू शकतो, मोठं वय झालं. शिक्षक विद्यार्थी प्रमाण 1:35 असले पाहिजे. हे प्राथमिक शाळेत 1:30 आणि माध्यमिक शाळेत किती सांगितलंय? RTE न 1:35. या कायद्याच्या अंमलानंतरच्या 3 वर्षाच्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. 3 वर्षाचा कालावधी दिला होता. 3 वर्षात तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. शिक्षकांना योग्य अर्थ प्राप्त करण्यासाठी सुद्धा 3 वर्षाची मुदत दिली होती. विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ होणार नाही, म्हणजे शिव्या पण द्यायच्या नाहीत, मास्तरांना मारायचं पण. या 2 गोष्टी बंद करण्यात आल्या आणि त्या जर असं केलं तर विद्यार्थी तक्रार करू शकेल आणि त्याच्यावर शिस्तभंगाची किंवा सेवामुक्तीची सुद्धा कारवाई करण्यात येईल. वाढवण्यात आलेलं नाही ते 12वी पर्यंत. शिक्षण हक्क कायदा वाढवा असं सांगितलेलं आहे. जे धोरण जे असतं ना ते धोरण 100% अंमल येईलच असं नाहीये. ते अंमलात आणण्यासाठी कायदा किंवा कुठलं नोटिफिकेशन सरकारला करावं लागतं, त्याला एक्झिक्युटिव्ह ऍक्शन घ्यावी लागते, तरच ते धोरण अंमलात येतं. धोरण फक्त ते बोलवच्चन असतं, मात्र त्यानुसार सरकारनं पुढे करावं असं अपेक्षित असतं. जसं DPSP आहे तसं ते धोरण आहे, मात्र त्याला कायदेशीर कोणताही आधार नाहीये. आता 1968ला सांगितलेल्या त्या गोष्टी आता आत्ताच्या या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. कायदा झाला तर मग ते करावंच लागतं. प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही पालकावर टाकण्यात आलेली नसून सरकारवर आहे. अशी जबाबदारी सरकारवर टाकणारा भारत जगातील पहिला देश आहे. या कायद्यात सुरुवातीला प्राथमिक शिक्षणादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण ठरवण्यात आले होते, मात्र 2019ला सुधारणा केली आणि ह्याच्यावर बऱ्याच जणांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र तो अधिकार परत राज्य शासनाकडे दिला 19ची सुधारणेनुसार. सर्व खासगी शाळा ज्या आहेत त्यात पहिलीच्या प्रवेशासाठी EWS जे समुदायातील विद्यार्थी आहेत त्यांना 25% जागा आरक्षित करण्याची तरतूद आहे. अपवाद कोणाचा आहे तर अल्पसंख्याक शाळा, मदरसे असतील, वैदिक पाठशाळा असतील, निवासी शाळा असतील, यामध्ये पहिलीपासूनच प्रवेश देण्यात येतो, मात्र त्यांना अपवादित करण्यात आले. हे सगळे तुम्हाला पाठ पाहिजे. अल्पसंख्याक शाळेचा RTE संबंध आहे, मदरसा असेल, वैदिक पाठशाळा असेल किंवा ज्या निवासी शाळा आहेत जिथं तुम्ही पहिलीपासून प्रवेश देता तिथं RTEचा लागू करता येणार नाही. जिथं 25% आरक्षण आहे RTEचं ते लागू करता येणार नाही, लक्षात असू द्या. आता यामध्ये सांगितलं की शाळा व्यवस्थापन समिती असेल. शिक्षण हक्क कायदा 2010 नुसार या समिती स्थापन करणे बंधन करण्यात आलेलं आहे. अपवाद कोणाचा आहे? मदरसे, वैदिक शाळा, निवासी शाळा, अनाथ आश्रम, विनाअनुदानित शाळा. हे तर विनाअनुदानित शाळा खूप महत्वाचं आहे. विनाअनुदानित शाळेला 25% आरक्षण आहे, मात्र इथं शाळा व्यवस्थापन समिती बंधनकारक नाहीये. तर अध्यक्ष उपाध्यक्ष हा समितीतून निवडला जाईल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे असेल ते समितीतून. आधी जे होते ते शिक्षकाला केलं जायचं. सचिव मुख्याध्यापक पदसिद्ध असणार आहे. सचिव कोण आहेत? मुख्याध्यापक. सदस्य 12 ते 16 आणि यामध्ये 75% सदस्य असतील ते आई वडील पालक असतील, ज्यांची निवड पॅरेंट मीटिंग मधून केली जाईल. इयत्ता प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व असेल. दुर्बल घटकांना सुद्धा घेतलं जाईल. 25% सदस्य जे असतील ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, शिक्षण तज्ञ, बाल विकास तज्ञ असतील. समितीतील 50% आरक्षण महिलांसाठी असणार आहे. कार्य काय तर शाळेच्या विकास उपक्रमावर लक्ष ठेवायचं, शाळेचा विकास आराखडा तयार करायचा, सर्व निधीचा योग्य वापर झाला पाहिजे आणि त्याची देखरेख ठेवायची. तर केंद्र शासनाची योजना आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया.